मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी बातमी, या फॉर्म्युल्याने पगार दुप्पट तिप्पट होणार. जाणून घ्या कोणत्या फॉर्म्युल्याने पगार दुप्पट तिप्पट होणार. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या आयोगाची समिती देशभरात विविध शहरांचा दौरा करून कर्मचारी संघटनांसोबत बैठका घेत आहे. त्या बैठकीमध्ये विविध संघटनांकडून फिट मॅन्युफॅक्चर बाबत वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहे. मात्र आता रेल्वे कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने आयोगासमोर एक अत्यंत वेगळा आणि महत्वपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. IRTSच्या या प्रस्तावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, कारण इतर संघटनांनी संपूर्ण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकच फिट मॅन्युफॅक्चर मागितला असताना रेल्वेच्या संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध स्तरानुसार वेगवेगळ्या फिट मॅन्युफॅक्चरची शिफारस केली आहे. IRTSने आयोगाला सुपूर्द केलेल्या आपल्या शिफारशीमध्ये म्हटले आहे की सरकारने गेल्या वेतन आयोगामध्ये वापरलेली सर्वांसाठी एकच फिट मॅन्युफॅक्चरची पद्धत आता बंद करावी. संघटनेचा तर्क आहे की सर्व कर्मचाऱ्यांना एक समान फिट मॅन्युफॅक्चर देण्याऐवजी त्यांच्या पे लेवल नुसार वेगवेगळ्या फिट मॅन्युफॅक्चर दिला जावा. यासाठी संघटनेने 5 वेगवेगळ्या स्तरांचे वर्गीकरण केले आहे. या पद्धतीमुळे कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य तो ताळमेळ आणि समतोल राखला जाईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की रेल्वे संघटनेने हा केवळ एक प्रस्ताव आहे. यावर 8व्या वेतन आयोग काय निर्णय घेतो आणि केंद्र सरकार या शिफारशी कशा प्रकारे स्वीकारते यावर अंतिम पगारवाढ अवलंबून असणार आहे. मात्र या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद.